आसावरी आणि गौतमच्या प्रेमकथेवर आता सर्वात मोठं संकट येणार आहे. कारण तेजूने ठेवलेली एक अट आता संपूर्ण परब आणि खानोलकर कुटुंबाला हादरून सोडणार आहे. आणि मित्रांनो, या सगळ्यांमध्ये शरू असा निर्णय घेणार आहे की तो पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येणार आहे. प्रेक्षकांनो, आजचा भाग अक्षरशः भावनांनी भरलेला आणि तितकाच धक्कादायक असणार आहे. कारण हॉस्पिटलमध्ये प्रेमीला आणि तेजूला जे काही सुनावलं होतं त्याचा राग अजूनही तेजूच्या मनातून गेलेला नसतो. चला तर बघूया नक्की काय घडलं. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा. तेजू आपल्या खोलीत बसून संतापाने फणफणत असते. ती बिंदूला म्हणते, कोण आहेत ही माणसं? त्यांची लायक तरी आहे का माझ्यासमोर उभी राहायची? चाळीत राहणारी माणसं माझ्यावर आणि माझ्या संस्कारावर प्रश्न उपस्थित करतात. तेजूचा राग आता सूडामध्ये बदललेला असतो. ती पुढे म्हणते, प्रमिला, परब थांब, आता तुला दाखवते तेजस्वी खानोलकर काय चीज आहे ते. आणि इथूनच सुरू होतो तेजूचा नवा डाव. मित्रांनो, त्यानंतर तेजू एक असा निर्णय घेते ज्याची कुणालाही कल्पना नसते. रात्री उशिरा ती स्वतः गाडी घेऊन शरूच्या घरी जाण्यासाठी निघते. जयला हे पाहून आश्चर्य वाटतं. तो विचारतो, मम्मी, एवढ्या रात्री कुठं निघालीस? मी येऊ का सोबत? पण तेजू त्याला काहीतरी वेगळंच कारण सांगते आणि त्याला सोबत नेण्यास स्पष्ट नकार देते. जयला काहीतरी संशय येतो पण तो काही बोलतच नाही. आणि दुसरीकडे तेजूची गाडी थेट प्रभांच्या घरासमोर येऊन थांबते. मित्रांनो, एवढ्या रात्री अचानक तेजूला पाहून शरू देखील गोंधळून जाते. तेजूचा फोन येतो आणि शरू बाहेर येते. ती विचारते, मॅम, तुम्ही एवढ्या रात्री? तेजू शांतपणे हसते पण तिच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू असतं. ती म्हणते, हो, यावं लागलं, कारणच तसं होतं. त्यानंतर ती शरूशी गोड गोड बोलायला सुरुवात करते. तुम्ही मुलींनी माझ्या मुलांवर काय जादू केली आहे ग? सारखे तुमच्याबद्दल बोलत असतात. शरूला वाटतं कदाचित तेजूचं मन बदललं असेल. ती लगेच म्हणते, मॅम, मला वाटतं तुम्ही आसावरी दिदी आणि गौतम जिजूच्या लग्नाला होकार दिला पाहिजे. त्यांचं एकमेकावर खूप प्रेम आहे. क्षणभर तेजू शांत राहते आणि मग विचारते, मग त्यासाठी मला काय करावं लागेल? शरू आनंदाने म्हणते, फक्त तुमचा होकार हवा आहे. पण मित्रांनो, या क्षणी सुरू होतो खरा खेळ. कारण तेजू आता तिची सर्वात मोठी अट शरूसमोर ठेवते. ती म्हणते, जर तुला आसावरी आणि गौतमसाठी माझा होकार हवा असेल तर तुझ्या आईने माझ्या घरी येऊन नाक घासून माफी मागायची. काय? हे ऐकताच शरूच्या पायाखालची जमीन सरकते. क्षणभर तिला विश्वासच बसत नाही. तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरतो. ती विचारते, मॅम, हे काय बोलत आहात? आईने माफी का मागायची? शरू लगेच या अटीला नकार देते. ती स्पष्ट सांगते की तिची आई अशी माफी मागणार नाही. हे ऐकताच तेजू रागाने तिथून निघून जाते. पण मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचा एक साक्षीदार असतो आणि ती म्हणजे प्रमिला. होय, प्रमिला खिडकीतून हे सगळं पाहत असते आणि तेजूचा प्रत्येक शब्द ती ऐकत असते. तेजू निघून गेल्यानंतर प्रमिला विचारात पडते. तिला एकच गोष्ट सतावत असते, जर माझ्या एका माफीमुळे माझ्या मुलींचं आयुष्य सुखी होणार असेल तर माफी मागायला काय हरकत आहे? आणि मग ती एक मोठा निर्णय घेते. दुसऱ्या दिवशी सकाळी कोणालाही न सांगता ती थेट खानोलकरांच्या बंगल्यावर निघते. मित्रांनो, आता पुढे जे काही घडणार आहे ते पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. प्रमिला खानोलकरांच्या घरी पोहोचते आणि थेट तेजूसमोर उभी राहते. ती नम्रपणे माफी मागते पण तेजूचा अहंकार अजूनही शांत झालेला नसतो. ती म्हणते, अशी नाही माफी मागायची, नाक घासून माफी मागायची. हे ऐकून प्रमिलाच्या डोळ्यात अश्रू येतात पण ती आपल्या मुलींच्या सुखासाठी सगळं सहन करायला तयार असते. दरम्यान घरी पोहोचताच गौतमचा फोन आसावरी आणि शरूला येतो. तो घाबरलेल्या आवाजात सगळं सांगतो. हे ऐकताच शरूच्या पायाखालची जमीन सरकते. ती एक क्षणही वाया न घालवता थेट जयच्या घरी धाव घेते. आता प्रमिला नाक घासून माफी मागणार इतक्या शरू तिथे पोहोचते. ती थेट तेजूसमोर उभी राहते आणि म्हणते, माझ्या आईऐवजी मी तुमची नाक घासून माफी मागते पण माझी आई माफी मागणार नाही. हे ऐकून तिथे उपस्थित सगळेच थक्क होतात. प्रमिलाच्या डोळ्यात अश्रू येतात कारण स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवून शरू आईसाठी उभी राहिलेली असते. आता शरू खरंच माफी मागणार का? तेजू तिचा अपमान करणार का? आणि या क्षणी दरवाजा उघडतो आणि आत येतो जय. जय समोरचं दृश्य पाहून हादरतो. तो मोठ्या आवाजात म्हणतो, कोणीही माफी मागायची नाही.
हे ऐकताच तेजूच्या चेहऱ्याचा रंग उडतो, कारण तिचा सगळा प्लॅन आता उघड होण्याची शक्यता असते. पण नेहमीप्रमाणे ती लगेच रंग बदलते आणि म्हणते, अरे मी पण हेच सांगत होते, किती वेळापासून सांगते की कोणीही माफी मागू नका, पण हे लोक ऐकतच नाहीत. मित्रांनो, खरंच तेजूची ही गोष्ट खोटी गोष्ट जयच्या लक्षात येणार का? जय आईला जाब विचारणार का? आणि शरूसाठी पुन्हा एकदा तेजूच्या विरोधात उभा राहणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत मालिकेच्या पुढील जबरदस्त भागात. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच धमाकेदार अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.